सरकारच्या शपथविधी आधी आपण तर उद्या शपथ घेणार आहोत असं म्हणत अजित पवारांनी शिंदेंना टोला लगावला होता आणि त्यानंतर आज पुन्हा आमदारांच्या शपथविधीच्या वेळेला उशिराने येण्यावरून अजित पवारांनी एक विधान केलंय। विधान भवन परिसरामध्ये नेमकं काय घडलं पाहूया, त्यावरचा हा खास रिपोर्ट। तो अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ मैं रुकने वाला हूँ। लेण्यासारखं उशीर करणार मग तर तसं म्हणलं तुम्ही वेळेवर येण्यावरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये 2 दिवसात दुसऱ्यांदा चर्चा रंगली आहे। याआधी शिंदेंचं माहिती नाही, पण मी शपथ घेणार आहे म्हणून अजित पवारांनी जाहीर पत्रकार परिषदेत आशा पिकवला होता आणि त्यानंतर आता आमदारांच्या शपथविधी वेळी शिंदे साहेब नेहमीसारखा उशीर करणार म्हणून अजित पवारांनी आमदारांना म्हटलं। अरे अजून सीएम वरच्यावर आहेत। शिंदे साहेब शक्यच नाही ते नेहमीसारखं उशीर करणार। कुठला जिमखाना? पोलीस जिमखाना? तू सकाळी घेऊन का नाही आला? मला परमिशन नाही। 12ला किती वेळ बघेल? नाही हरकत नाही, पण 11 चालू होईल मग तर तसं म्हणलं तुम्ही म्हणजे तुमचा गिरीश असा पळत होता, म्हणजे जरा तरी त्यांची आबरू राखली, काही शिस्त नव्हती, काही नव्हती। अजित पवारांच्या विधानामुळे सरकारचा शपथविधी चर्चेत राहिला। त्यानंतर आमदारांच्या शपथविधी वेळीही अजित पवारांनी शिंदेंच्या उशिरा येण्यावर केलेल्या विधानाची चर्चा विधान भवनात रंगत होती। अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाही आहे। ए बाबा, काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या चला। धन्यवाद। TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।